गुंडगिरी करणाऱ्या लोकांची बाजू घेत आहेत आणि कुणाल कामराला सांगतायत एकनाथ शिंदेची माफी मागा, ही दडपशाही आहे। या मुख्यमंत्र्यांनी प्रशांत कोरडकरला अभय दिल्यामुळे हा 1 महिन्यापेक्षा जास्त काळ जामिनाच्या प्रयत्नात राहिला, पळून गेला महाराष्ट्रातून। पोलीस त्याला 24 तासात पकडू शकले असते, पण आज नाईलाज झाला। त्याचे जामीन अर्ज सर्व कोर्टाने फेटाळल्यावर त्याला अटक करावी लागली किंवा तो सरेंडर झाला। हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे की या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही। महाराष्ट्र हे कधी काळी कायद्याचं राज्य म्हणून ओळखलं जायचं, आज ते कायद्याचं राज्य राहिलेलं नाही। राहुल सोलापूरकरनं शिवाजी महाराजांचा अपमान केला, तो मोकळा। कोरडकरला नाईलाजानंच अटक केली। लोक उठाव करतील आणि कुणाल कामराचं कालच्या प्रकरणावरचं लक्ष विचलित करायचं लोकांचं। एक रिक्षावाल्यावरती गाणं आलं म्हणून यंत्रणा हलते, पण कोरडकरसाठी यंत्रणा हलते नाही। बोला काय पुढे? साहेब, दुपारी मुंबईतील रस्त्यांसंदर्भात दुपारी 3 वाजता विधानसभा अध्यक्ष यांच्या दालनामध्ये झाला। आता एक विषय होता, परत रस्ते कुठे आणता येते? तर मुंबईत बोलेन ना, रस्त्यावरती बोलू ना। रस्त्यांच्या संदर्भातला भ्रष्टाचार आणि रस्त्यांची अवस्था यावर शिवसेनेचे नेते श्री आदित्य ठाकरे हे सातत्यानं बोलत आहेत। रस्त्याच्या कामात कसा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मुंबईची कशी अवस्था या लोकांनी केली आहे याच्यावर आदित्य ठाकरेच उत्तम प्रकारे सांगू शकतात। आदित्य ठाकरे ज्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले या बैठकीच्या दरम्यान, तेव्हा आदित्य ठाकरेंना बघितल्यानंतर ते काही कारण देऊन पुन्हा गेले आणि बैठकीला उशिरा पोहोचले। जेव्हा ते बैठकीला आले त्यावेळी आदित्य ठाकरे बसून होते, तो एक व्हिडिओ व्हायरल होता। आता ह्याच्यावरती मी काय मत व्यक्त करू? आमच्या डोळ्याला डोळे भिडवण्याची ताकद कोणत्याही गद्दारामध्ये नाही। आमच्या नजरेला नजर, आमच्या समोर बसण्याची, आमच्याशी चर्चा करण्याची, हे गुन्हेगार आहेत, त्यांचं मन त्यांना खातं आहे। म्हणून तर काल कुणाल कामरावरती हल्ला करावा लागला। कुणाल कामरानं त्याच्या विडंबनपर गाण्यामध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही। मी ते गाणं ऐकलं, स्वतः ऐकलं, मी समजून घेतलं, कोणाचे नाव घेतलेलं नाहीये। पण मन खाते आहे की कुणाल कामरा जो सांगतोय तो गद्दार, ते गद्दार आम्हीच आहोत हे त्यांना वाटतंय आणि त्यातून हे सगळे हल्ले वगैरे होत आहेत। नाशिकचा कुंभमेळा आता 2 वर्षांवर आहे। काल मुख्यमंत्र्यांनी दौरा केला। एक मागणी आहे की कुंभमेळ्यासाठी जे प्राधिकरण होत आहे त्यामध्ये साधू महंतांचाही समावेश असावा, त्यांना पण स्थान मिळावं आणि त्यांच्या सल्ल्याने जे नियोजन कुंभमेळ्याचं केलं जावं। 2 साधू आहेत ना, गिरीश महाजन आणि दादा भुसे, 2 महान साधू आहेत की इथे, तेच करणार ना सगळं। बाकी सगळे त्यांचे जे लोक आहेत, आमदार खासदार वगैरे त्यांच्या पक्षाचे, ते साधूच आहेत। प्रयागराजचा इतका मोठा कुंभ त्यानेच केलाय, बाकी कोणाचं काही योगदानच नाही। प्राधिकरण स्थापन केलं, प्राधिकरणाला अमर्याद अधिकार दिलेत। याच्याविषयी फार तर आमचे वसंतराव गुत्ते फार चांगलं सांगू शकते। महानगरपालिकेला काही अधिकारच ठेवलेला नाहीये। हळूहळू ती माहिती समोर बाहेर येईल। पण साधू महंतांचं म्हणणं आहे की आम्हाला त्यामध्ये घ्यावं, जेणेकरून कुंभमेळा आमच्यासाठी भरतो। नक्कीच आहे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे। जे साधू आहेत किंवा इतर जे धार्मिक नेते आहेत की ज्यांच्या सहभागाशिवाय कुंभमेळा यशस्वी होत नाही। भाविक आणि श्रद्धाळू येतात, पण जोपर्यंत हे सगळे आखाडे येत नाहीत, हे साधू येत नाहीत, तोपर्यंत त्या कुंभमेळ्याचं पावित्र्य आणि महत्त्व लोकांसमोर जात नाही। तरी सूचना आता असं आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे ना, त्यांनी साधूंची मागणी जी आहे, जी भूमिका आहे, त्याच्यावर विचार केला पाहिजे। मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की प्राधिकरण मॅनेजमेंट हे अधिकाऱ्यांचं काम आहे, साधू महंतांचं काम फक्त आध्यात्मिक क्षेत्रात आहे, त्यामुळे त्यांना प्राधिकरणामध्ये। मग योगी आदित्यनाथ कोण आहेत? योगी आदित्यनाथ एका पीठाचे प्रमुख आहेत, गोरखपूरच्या, आपल्याला माहित असेल। ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात। नरेंद्र मोदी हे केदारनाथला जाऊन गुहेत बसून ध्यानधारणा करू शकतात साधू म्हणून।
निवडणुकीच्या आदल्या दिवशी, मतदानाच्या आदल्या दिवशी एखाद्या देवळात जाऊन पूजा अर्चा भस्म लावून साधूसारखे फिरू शकतात, हे ढोंग चालतं. पण खऱ्या साधूंना मात्र त्यांच्याच कामामध्ये सहभागी होऊ द्यायचं नाही. त्याला मी हिंदुत्व मानत नाही. चले.